सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे 38 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता दिवसामागून दिवस जात होते आणि मयुरीच्या पोटातला गर्भ वाढत होता. लताचे दिवस भरत आले होते आणि आज अर्जुनरावांना हुक्की आली की सगळ्यांनी ख्रिसमसच्या सुट्टीत फिरायला जायचं. सुट्टी असले की घरी बसायला या माणसाला चावतं की काय कुणास ठाऊक असंच मयुरीला वाटायचं. मग आता कुणाला काही का वाटेना. इतरांच्या मनाचा विचार करत बसलो तर स्वतःच्या मनासारखं जगायचं राहून जातं. आणि मग फिरायचं कधी? अर्धे लाकडं स्मशानात गेल्यावर असं म्हणून अर्जुनरावांनी रॉयल गँग ग्रुपवर कॉन्फरन्स कॉल केला आणि कोणाकोणाची तयारी आहे फिरायला यायचं ते विचारलं. आणि चैतन्य म्हणाला, मी तयार आहे पण एकटा येणार. मेघा बाळ छोटं असल्यामुळे येऊ शकत नाही. त्यात डिसेंबरची कडक थंडीसुद्धा बाहेर आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, चैतन्य तू एक काम कर ना, बाळ घेऊन तू घरी बस आणि मेघाला येऊ दे, कारण तिने खूप सांभाळलं बाळ, आता तिला फिरू दे. आणि चैतन्य म्हणाला, ए माकडा गप्प बस, माझी सीट पहिली बुक आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझ्या बोलण्यावरून एक आठवलं की यावेळी आपण ना मिनी बस करायची. आपल्या आपल्या गाड्या घ्यायला नको. कोणीतरी मागे राहतो, कोणीतरी पुढं जातं आणि कुणाचा कुणाला मेळ बसत नाही. आणि मग एकत्र असलो तर प्रवासाचा आनंद घेता येईल. आणि अभि म्हणाला, हो ना, आणि कुणी कशाला, फास्ट तर तूच पुढे जातो. आणि अर्जुन, ख्रिसमसमध्ये फिरायला जायची आयडिया बेस्ट आहे. मुलांना पण सुट्टी आहे. तशी मी तू म्हणत होती आपण गोव्याला जाऊया का, मी तुम्हाला विचारणारच होतो. आणि राहुल फार एक्साईट होऊन म्हणाला, यार गोवा गोवा, अर्जुन गोव्याला जाऊया, खूपच जवळ आहे आपल्याला गोवा. आणि अर्जुन म्हणाला, भाड्या बायकोला घेऊन गोव्याला जाशील का, तुला वेड लागले की काय. राहुल म्हणाला, का त्यात काय झालं. आणि चैतन्यसुद्धा म्हणाला, हो ना, आणि बायका घेऊन गोव्याला गेलो तर होतंय काय. अर्जुन म्हणाला, चैतन्य तिथं आपण काय काय खाणार, काय काय पिणार आणि जीवाचा गोवा होणार. पण माकडा तिथं त्या बीचवर काय काय बघायला असतं. आणि राहुल, तुझं तिकडे लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही. तुझं मन तुझ्या ताब्यात नाही, हलकट आहेस तू. आणि तुझ्या बायकोनं जर तिकडे तुला बघताना बघितलं ना तर तुझी चटणीच होणार, कोमल तुझे डोळे काढणार. आणि चैतन्य, आमच्या बायका असतील आमच्यासोबत आमच्यावर लक्ष ठेवायला, पण तुझं काय, तुला दावं नसणार आणि तू बिन दाव्याचा वळू तू जाशील, कुणाच्या तरी गळ्यात पडशील. तसे सगळे खूप हसले. आणि सचिन म्हणाला, अर्जुन बरोबर बोलतोय. आणि अभि म्हणाला, तरीच म्हटलं, अर्जुनच्या बोलण्याला अजून तू अनुमोदन कसं दिलं नाहीस सचिन. आणि सचिन म्हणाला, अभि ऐकून घे यार, गोव्याला जायचं तर आपण फक्त 5 जणांनी जायचं आणि खरंच जीवाचा गोवा करून यायचा. बायकोसोबत इथे जाऊया ना कुठेतरी, हवं तर माथेरान, महाबळेश्वर असं चला कुठेतरी. त्यात माझी बायकोसुद्धा आता फिरू शकत नाही, त्यामुळे जिथं सोपं वाटेल तिथं चला. आणि अर्जुन म्हणाला, हो हो, ट्रिप स्पेशल आमच्या बायकांकरता आहे, कारण त्यांना पुन्हा फिरता येणार नाही म्हणून. मग सगळ्यांनी ठरवलं की महाबळेश्वरला जायचं, 1-2 दिवस राहायचं आणि यायचं. आणि अर्जुनरावांनी मयुरीला ते सांगितलं आणि तिनं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, असं काही ठरवताना मला विचारत तरी जा ना, स्वतः ठरवता आणि सगळं झाल्यावर सांगता. आणि अर्जुनराव तिच्याकडे आश्चर्यकारकरित्या बघून म्हणाले, आता तुला केव्हापासून विचारायला लागलो मी, जायचं म्हटलं की जायचं आणि तुझ्याचसाठी निघालोय. ती म्हणाली, तेच ना, पण मला नको असेल तर. अर्जुन म्हणाला, तुला तर घरच सुटत नाही, पण मला वाटतं ना तू फिरावं. ती म्हणाली, तरीही मी येणार नाही. दरवेळी तुमच्यासोबत येणं कंपल्सरी असतं का. अर्जुनराव म्हणाले, एकदा सोडून 2 वेळा गाठ मारली आपली, यावं तर लागेलच. आणि मी सगळ्यांना सांगितलं आहे की माझी बायको सोबत आहे.
मयुरी म्हणाली, पण सगळेजण कुठे असतात नेहमी नेहमी? तुम्ही मात्र मला दरवेळी सोबत घेऊन जाता, तेही जबरदस्ती. पण बाकीच्या बायका कुठे असतात? दरवेळी कोणीतरी येत नाही आणि मीच कशाला लागते हो तुम्हाला सारखी सारखी? आणि अर्जुन म्हणाला, बाकीच्यांचं मला माहीत नाही, त्यांच्यातला एक असलं तरी मी त्यांच्यासारखा नाही. चला आता 2 दिवसांची आपली पॅकिंग करा, असं म्हणून तो निघून गेला. आणि ती वैतागली आणि बॅगमध्ये कपडे आपटून आपटून भरत होती. मग तो तिला जबरदस्ती घेऊन निघाला. तिचं तोंड वाकडंच होतं, कारण त्या मिनी बसमध्ये बसायचं म्हणजे आधीच तिच्या जीवावर आलं होतं. मग सगळ्यांना पिकअप केलं आणि छान गुलाबी थंडी पडली होती. प्रत्येकजण जोडीजोडीने आपल्या सीटवर बसले होते. आसावरी एका वेगळ्या सीटवर बसले होते आणि तो अर्जुन आणि मयुरीजवळ आला आणि म्हणाला, बाबा किती मस्त थंडी पडली आहे ना, रात्री तुमच्या कुशीत झोपायला जाम मज्जा येणार. आणि अर्जुनराव नाक फुगवलेल्या मयूराणीकडे बघून म्हणाले, आशू उद्या तुझा नंबर बरं, आज तुझी आई झोपणार माझ्या कुशीत. तसे आता सगळे खूप हसायला लागले आणि तिने त्याच्याकडे खूप रागात बघितलं आणि त्याला चिमटा काढत म्हणाली, काय लाजबीज आहे की नाही? आणि आशू म्हणाला, आई बाबांचं काय चुकलं? आता रोज झोपतेस की तू त्यांच्या कुशीत? बाबा मग तुम्ही म्हणाल तसं मी उद्या झोपतो, आज घे तिला आणि उद्या बाबांच्या कुशीत झोपायला मज्जा येणार, असं म्हणून तो खुश होऊन मागे गेला. तसे पुन्हा सगळे हसायला लागले. आणि राहुल आशूविषयी वाईट वाटून म्हणाला, बघा रे बघा किती समजूतदार आहे ते बाळ. या भाड्यानं त्याला अजिबात हट्ट करायला जागा ठेवली नाही, त्यामुळे तोच बापाला आणि आईला समजून घेतोय. या लैला मजनूचं तर संपता संपत नाही. आणि मितू हसून म्हणाली, मग मयुरीताई नक्की कोण कोण असणार हो अर्जुन भाऊजींच्या कुशीत? तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि मयुरी म्हणाली, मितू आता तुला फटका खायचा आहे का? आणि अभि म्हणाला, एक गप्प बसा रे बाबांनो. अर्जुन तू सुद्धा गप्प बस, नाहीतर मार खाशील. आणि अर्जुन म्हणाला, अजून काय खायचं राहिलं आहे? गाडीत बसल्यापासून चिमटे खातोय, अख्खं अंग लाल लाल झालंय माझं चिमट्यांनी. तसे आता सगळे पुन्हा मोठ्यानं हसायला लागले. आणि सचिन म्हणाला, अर्जुन तू नखं कापली नाहीत का वहिनीची? तसे आता आणखीनच पुन्हा मोठ्यानं हसायला लागले सगळे. आणि मयुरी खूप लाजली आणि गप्पच बसली. आणि आता चैतन्य म्हणाला, पण वहिनी काही पण म्हणा, रील्स एकदम भन्नाट होत्या आणि असल्या भारी होत्या ना की किती पण वेळा बघितलं तरी मन भरत नव्हतं. आणि आत्तासुद्धा मस्त रील करायच्या बरं का. तुमचा एक्सप्रेशन आणि स्माईल मस्त होती. तुम्ही जर पिक्चरमध्ये ट्राय केलं असतं ना तर नक्की यशस्वी झाला असता. आणि आज एक आघाडीची फिल्म स्टार असता आणि बाकीच्यांची छुट्टी करून टाकली असती. आणि अर्जुन मागे वळून त्याला फटका घालत म्हणाला, माकडा माझी बायको आहे आणि तू काय तिची तारीफ करतोस? आणि मितू म्हणाली, हो ना मी सुद्धा खूप वेळा पाहिलं तरीही मन भरत नव्हतं. आणि ताईंकडे बघून वाटत नाही की त्यांच्या आतमध्ये इतकं हिडन टॅलेंट आहे. इतक्या साध्या दिसता पण आहे त्याच अवतारात आणि गेटअपवर आणि आहे त्याच अवतारात उभा केलं की खुलून दिसतात. आणि अर्जुनराव म्हणाले, मितू हे बाकी खरं बोललीस बरं का, माझी बायको आहेच नॅचरल ब्युटीचं वरदान लाभलेली. आणि मग मयुरीने पुन्हा त्याला चिमटा घेतला आणि म्हणाली, गप्प बसा, जास्त फुजरेगिरी करू नका. मग असेच बोलत गप्पा मारत ते एका पॉईंटवर पोहोचले. तिथून अख्खा महाबळेश्वर दिसत होतं. हिरवी हिरवी दाट झाडी, उंच उंच हिरवे कंच डोंगर. ते सगळं बघून मनाला प्रसन्नता तर वाटत होतीच आणि खूपच सुंदर निसर्ग होता तो. मयुरी तर पहिल्यांदाच इथे येत होती आणि मितू म्हणाली, मी याआधी इथे येऊन गेली आहे मैत्रिणींसोबत, पण फॅमिलीसोबत पुन्हा फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मग लहान मुलं इकडून तिकडे फिरत होती आणि अभि त्याच्या बाळाला कडेवर उचलून घेऊन सगळं दाखवत होता. आणि राहुलनं तर त्याच्या नीतूला आधीच घट्ट पकडून ठेवला होता. आणि खूपच निसर्गरम्य परिसर होता तो. बघावं तिकडं हिरवी गर्द झाडी होती आणि डोळ्यांचं पारणं
पिटत होतं ते सगळं बघून. आणि मग आता तिथल्या कठड्यावर लिहिलं होतं की इथे चढू नये, भलतंच धाडस करू नये. तिथून किती जणांनी आत्महत्या केल्या होत्या, किती जणांचे पाय घसरून जीव गेले होते, हा आकडा तिथं लिहिला होता. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून इथे जाण्यास मनाई आहे असं लिहून दोर आडवे बांधले होते. पण ऐकतील ते अर्जुनराव कसले. ते दोर ओलांडून तिथं गेले आणि त्या कठड्यावर उभा राहून फोटो काढत बसले. आणि मयुरीच्या पोटात गोळा आला. ती फार घाबरली आणि खूप मोठ्यानं ओरडून म्हणाली, "आहो, खाली या ना." आणि तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून आशूला सुद्धा त्यांनी तिथं घेतलं. आणि आता तर तिचा अर्धा जीव गेल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यापुढे अंधारे आल्यासारखं झालं. खूप म्हणजे खूप घाबरली. आणि त्या थंड वातावरणातही तिला घाम फुटायला लागला. आणि ती आशूला सतत म्हणत होती, "इकडे ये, जाऊ नकोस तिकडे." अर्जुनराव त्याला बोलवून घेत होते आणि आशूही त्यांच्यासारखाच गेलाच. आणि तिथं उभा राहून बापले फोटो काढत होते आणि थ्रिल दाखवत होते. आणि आता ती रडकुंडीला आली आणि म्हणाली, "अहो, इथं काय लिहिलंय ते तरी बघा, या ना खाली. काही झालं तर, तोल वगैरे गेला तर केवढ्यात पडेल. बॉडीसुद्धा सापडणार नाही इतकं घनदाट जंगल होतं खाली आणि खूप खोल खोल दरी." आणि तिला चैनच पडेना. आधीच गरोदर होती आणि त्यात हे असं यांचं वागणं, हे तिला अजिबात पटलं नाही. आणि ती फार चिडून म्हणले, "तुम्हाला कळतं का सांगितलेलं, या ना खाली." आणि तिचा टोन अर्जुनरावांना अजिबात आवडला नाही. इतकी खेकसून बोलली की सगळ्या पर्यटकांनी आणि इतर रॉयल गँग मेंबरने सुद्धा तिच्याकडे चकित होऊन पाहिलं. आणि तो तिथूनच तिला रागात आणि नजरेचा धाक दाखवून म्हणाला, "मयू, तोंड गप्प ठेवतेस का? इतकं काय व्हायला लागलं का तुला? लगेच मरणार नाही इथं कोणी." आणि ती पुन्हा काकुळतीला येऊन हळू आवाजात म्हणाली, "खाली उतरा ना आधी. त्याला कशाला घेतलंय वर? तिथं काय लिहिलंय बघा, जिल्हाधिकाऱ्याचा आदेश आहे." आणि अर्जुनराव आता थोडे गुरमीत आणि रागात म्हणाले, "त्या जिल्हाधिकाऱ्याला नाही काही काम. तो तिथे बसलाय खुर्चीत ऑफिसमध्ये आणि तिथून आदेश देतोय. आणि तुझ्यासारखी लगेच घाबरतात." आणि मयुरीला आता राग आला, पण तो ऐकत नव्हता. आणि तिला काय करावं ते कळेना. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती वैतागून म्हणाली, "ठीक आहे, उगीच आले यांच्यासोबत. माझं काही ऐकतच नाहीत. मला किती भीती वाटते, पण यांना माझ्या मनाचं काही नाहीच पडलं." आणि ती अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिथून लांब जाऊन बाहेर उभा राहिली आणि रडायला लागली. मग थोड्या वेळात दोघेही कठड्याच्या खाली आले. आणि मिताली, लता, कोमल तिला हाक मारत होत्या फोटो काढायला, पण ती मान हलवून नको म्हणाली, कारण तिला बोलायला आता शब्द फुटत नव्हते. आणि अर्जुनरावसुद्धा आता राग विसरून म्हणाले, "मयू, ये ना, फोटो काढूया." आणि तिनं आता त्याच्याकडे बघितलंच नाही. त्यानं खूप हाका मारल्या. सगळेजण कपल फोटो घेत होते आणि सुंदर सुंदर फोटो येत होते आणि ही मात्र येतच नव्हती. आणि राहुल हळूच त्याच्या कानात म्हणाला, "अर्जुन भाड्या, आता तू मेला. बोलायची काही गरज होती का इतकं रागवून? आता बस बोंबलत, तुझी ट्रिप खराब होणार." मग तिथून सगळेच निघाले दुसऱ्या पॉईंटकडे. आणि मयुरी आता त्याच्याजवळ न बसता मागे जाऊन मुलांमध्ये बसली. तो सारखा मागे बघायचा, पण ती त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नव्हती. तिचं अंग अजूनही थरथर कापत होतं. छाती धडधड करतच होती आणि पोटातसुद्धा गोळा येत होते. तिला सतत ते इमॅजिन व्हायचं की तोल जाऊन ते दोघे खाली पडलेत आणि आपोआप तिचे डोळे पाण्यानं भरायचे. खूप हळवी होती ती. आणि आज नेमकं त्यानं तिला जास्तच हर्ट केलं होतं. मग तो तिला सारखे जोक मारायचा. "मयू, अगं ये ना इकडे बसायला," असं म्हणायचा. "चैतन्य, माझी पण अवस्था आता तुझ्यासारखीच झाली रे. वांझोटी वांझोटी. सुपारी घेऊन आलो असतो जोडीला तर बरं झालं असतं. आता तू माझ्यावर प्रेम कर आणि मी तुझ्यावर प्रेम करतो बरं का," असं अर्जुनराव तिच्याकडे बघून म्हणाले. आता सगळे हसले, पण मयुरीने हसली. आणि आता ही जगदंबा हसणं फार मुश्किल आहे हे त्यांना कळलं होतं. सगळ्या ठिकाणी फिरले ते. सगळ्यांनी एकमेकांसोबत फोटो काढले, पण मयुरीने एकही फोटो त्याच्यासोबत काढला नाही.
आणि त्यानं खूप बारीक तोंड केलं. ती पुढे पुढे चालायची, तो मागे मागे. तो तिच्या जोडीला गेला की ती मागे थांबायची. त्याच्या वाऱ्याला सुद्धा थांबत नव्हती आणि त्याला उगीचच वनवाशासारखं वाटायला लागलं. ती मितालीसोबत लतासोबत फोटो काढायची आणि तो त्याचा कॅमेरा घेऊन तिचा फोटो काढायला यायचा आणि ती त्याच्या कॅमेऱ्यात सुद्धा येत नव्हती. तिथून लगेच निघून जायची. नुसत्या नव्या नव्या जोडप्यासारखी रुसारुशी चालली होती. आणि आशू म्हणाला, आईला काय झालं बाबा, ती का फोटोत येत नाही? आपला फॅमिली फोटो काढायचा ना? आणि राहुल म्हणाला, आशू तू आमच्या फॅमिलीत ये, सध्या तिथे युद्ध सुरू आहे. आणि आशूला तरी काय, लगेच राहुल काकाला जाऊन चिकटला आणि छान फोटो काढले त्यांनी. मग मयुरीने एकाही पॉईंटवर त्याच्यासोबत एकही फोटो काढला नाही आणि फॅमिली फोटोसुद्धा काढला नाही. ही होती अर्जुनरावांची शिक्षा. आणि एके ठिकाणी पुन्हा तसाच आदेश दिला होता आणि इथे जाऊन डेड झालेल्या लोकांची यादी होती. आणि ती वाचून सचिन म्हणाला, यार ह्या लोकांना काही कळतं की नाही? इतकं लिहून पण काळजी घेत नाहीत. आता मरणाऱ्याला मारायचं असेल तर कोणी काय करावं? इतकं सांगून पण नाही ऐकत. हे पब्लिक ना खूप बेकार असतं. आणि मयुरी टोमणा मारत म्हणाली, भाऊजी त्या जिल्हाधिकाऱ्याला काही अक्कल नाही ना? तिथे खुर्चीत बसवून तो ऑर्डर काढतो आणि फिरायला येणाऱ्यांना खूप अक्कल असते, पण जीव गेल्यावर कोणाला अक्कल शिकवाल? आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचं तर काय जाणार आहे? तशी आता अर्जुनने जीप चावली आणि सगळे रॉयल बॉयज गुपचूप गुपचूप हसायला लागले आणि हळूच म्हणाले, आज अर्जुनरावांचं काही खरं नाही. भाड्या, आता एकही शब्द बोललास ना तरी याद राख, वहिनी एस टी पकडतील आणि कोल्हापूरला जातील. आणि आता मयुरी सगळ्यांसोबत बोलत होती पण याला बोलत नव्हती. आणि आता सगळे पुढे गेले, काही फोटो काढत होते आणि तो तिला गाठून हळूच तिला नवरेगिरी दाखवत दम देत म्हणाला, काय नखरे लावलेत ग तू? खूप शहाणपणा करतेस का? आपण 4 माणसांसोबत बाहेर आलोय तर मग जरा नीट वाग की. इतरांना काय वाटेल? अशानं काय इज्जत राहील माझी? आणि मयुरी आणखीन चिडली. माझी काळजी या माणसाला कळतच नाही, उलट मलाच दम देतोय असं वाटून ती त्याला तितक्याच रागात डोळ्यात अश्रू आणून बोट दाखवून म्हणाली, माझ्याशी असं बोलायचं नाही, सांगून ठेवते. आणि असं करायचं होतं तर मला घेऊन कशाला आला? आणि अर्जुन रागात म्हणाला, बोट खाली कर, कोणीतरी बघेल. मग आता आणली तर अशी काशीर करशील का? थोबाड नीट ठेव. आणि ती सरळ आता त्याला अरेतुरे बोलत म्हणाली, आता जर मला बोललास ना तू तर रडेल मी इथल्या इथं, ते पण मोठ्यानं भोकाड पसरेल. मग काय इज्जत राहील तुझी? आणि अरे देवा, ही कसली धमकी म्हणायची? आणि चिडलेले अर्जुनराव घशात शब्द घालून गुपचूप बसले. खरंच हे नाही ते भोकाड पसरलं तर काय व्हायचं आणि कसं दिसेल ते? आणि ती पुढे निघून गेली त्याला अशी धमकी देऊन. आणि आता गोड बोलल्याशिवाय आणि तिचा राग गेल्याशिवाय ती ऐकणार नाही हे त्याला कळलं आणि त्याला वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मग आता तो फक्त तिच्याकडे बघायचा आणि दाताचं पाणी गिळायचा. आता जर ती बोलत असती तर सगळ्यात जास्त रोमॅन्टिक अर्जुनरावच झाले असते. आणि स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि उगाच आलो महाबळेश्वरला असं वाटलं. मग सगळ्यांना भूक लागली होती आणि गुरुवार होता त्यामुळे पिठलं भाकरी खायचं ठरलं. तरीसुद्धा कोणीतरी म्हणालं लेडीजमध्ये, ज्यांना व्हेज खायचं त्यांनी व्हेज खा, ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी नॉनव्हेज खा. पण नाही, रॉयल बॉयज होते ते, बायकांशिवाय नॉनव्हेज खाणारच नव्हते. सगळ्यांनी एकच मेनू घेतला, पिठलं भाकरी. तरीही तिथंसुद्धा तिच्याकडे बघून अर्जुनराव म्हणाले, बरं का पिठलं झणझणीत करू नका बरं का, आधीच इकडे झणझणीतपणा जास्त आहे, तोच आम्हाला सोसत नाही. तसं तिने त्याच्याकडे पाठ केली आणि खुर्ची फिरवून बसली. आणि आता कोणाला बोलता? तिच्या पाठीला. आणि पुन्हा सगळे त्याच्याकडे बघून हसत होते. आणि राहुल त्याच्या पाठीवर हात फिरवून फिरवून म्हणत होता, अर्जुन बेटा तू थांब जरा, दमानं घे दमानं घे, नाहीतर तुझी बायको जेवणावरनं उठेल. मग जेवताना आता ती कांदा खात होती आणि मग अर्जुनराव म्हणायचे, बायको कांदा कमी खा गं, आज काही सोय होणार नाही तर आपली. आणि आता मात्र ती गालामध्ये थोडीशी हसली आणि त्याच्याकडे गालात हसून तिरक्या नजरेनं बघितलं. बहुतेक आता त्याला दिली तेवढी शिक्षा भरपूर झाली असं तिला वाटलं होतं.
आणि तिला हसताना बघितली आणि अर्जुनरावांचा जीव भांड्यात पडला. मग पुन्हा संध्याकाळ होता होता वातावरण खूप मस्त झालं. आता ते महाबळेश्वर होतं. तिथं काहीही घडत होतं. ढग दाटून आले आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि फारच रोमॅन्टिक वातावरण तयार झालं. पुन्हा सगळ्यांचं फोटो सेशन सुरू झालं आणि मितू म्हणायची, ताई आपण रील्स करूया ना. आणि मयुरी मात्र लाजत होती सगळ्या पुरुषांदेखत ते सगळं करायला. मग सगळे रॉयल बॉयज गाडीत जाऊन बसले आणि बायकांनी रील्स करायला सुरुवात केली गाडीच्या पाठीमागं जाऊन. आणि या बायका आता काही लवकर येणार नाहीत असं त्यांना वाटलं. मग सगळ्याजणी रील्स करून आल्या आणि गाडीमध्ये जाऊन बसल्या. मग एका लॉजवर संध्याकाळी गाडी गेली. रॉयल बॉयज एका रूममध्ये आणि रॉयल लेडीज एका रूममध्ये असं ठरलं. आणि दिवसभराचे फोटो आणि रील्स स्टेटसला टाकायला सुरुवात झाली. आणि अर्जुनरावांनी त्यांच्या बायकोची रील्स बघितली आणि धक्का बसून उठून बसले. काय ते एक्सप्रेशन, काय तो निसर्ग आणि काय ती तिची कातील स्माईल. सगळं किती साधं साधं होतं, पण त्यातही एक प्रकारचं रहस्यमय सौंदर्य लपलेलं होतं. तिचा जितका अभ्यास करावा तितका कमी असं त्याला वाटलं. आणि त्या रील्सला गाणं दिलं होतं, अधीर मन झाले मधुर घन आले. आणि अर्जुनराव डोकं खाजवत म्हणाले, हिचं अधीर मन बघून मी बधीर व्हायची वेळ आली. बायको काय चिकनी दिसते यार. आणि त्यानं तिला मेसेज केला, आत्ताच्या आता ती रील्स काढून टाक, कारण त्याच्यासारखे इतर जण बधीर होतील ते पाहून. आणि ती म्हणाली नाही. पण पुढच्या दुसऱ्या मिनिटाला तिनं ते काढून टाकलं आणि तिला मेसेज आला, ए बायको बाहेर ये ना, थोडं फ्लटिंग करायचं आहे. आणि ती खूप हसली आणि इश्य मी नाही जा असं म्हणून तिनं मेसेज केला.